नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? आपल्या वर्कशॉपमध्ये होणारे बरेचसे अपघात खरं तर हे खराब कचरा व्यवस्थापनामुळे होतात. हो, हे खरं आहे. तर आजच्या या सत्रामध्ये आपण फक्त कचरा म्हणजे काय यावर बोलणार नाही आहोत, तर आपलं वर्कशॉप, आपलं कामाचं ठिकाण जास्त सुरक्षित आणि इफिशियंट कसं बनवायचं हे शिकणार आहोत. चला तर मग कचरा व्यवस्थापनाची ही जी कला आहे ती एकदम व्यवस्थितपणे आत्मसात करूया. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी कचरा म्हणजे नेमकं काय असतं हे समजून घेऊ. मग हा कचरा येतो तरी कुठून, त्याचे स्रोत कोणते आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या वर्कशॉपमध्ये जो कचरा तयार होतो त्याची योग्य विल्हेवाट कशी लावायची, त्यासाठी एक पदानुक्रम असतो, तो आपण पाहू. आणि शेवटी एक कुशल व्यावसायिक म्हणून आपल्यासाठी काही सुवर्ण नियम जे आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायचे आहेत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. कोणतीही गोष्ट नीट करायची असेल तर आधी ती काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, नाही का? त्यामुळे आपण एकदम मुळापासून सुरुवात करूया. कचरा म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कचरा म्हणजे अशी कुठलीही गोष्ट जी एकदा वापरल्यानंतर आपल्यासाठी निरुपयोगी होते. म्हणजे तिचं जे मूळ काम होतं ते संपलेलं असतं. आता इथे बघा, एका बाजूला चकचकीत नवीन कच्चा माल आहे आणि दुसऱ्या बाजूला गंजलेलं भंगार सामान. हीच तर कचऱ्याची व्याख्या आहे. साधं उदाहरण घ्या, पेन्सिलला आपण टोक काढतो, त्यानंतर जो भुसा उरतो तो काय कामाचा असतो का? नाही, तो कचरा झाला. तसंच जेव्हा आपण मशीनवर एखादा जॉब बनवतो तेव्हा जे धातूचे छोटे छोटे तुकडे किंवा चिप्स उरतात, तोच तर आपला वर्कशॉपमधला कचरा. ठीक आहे, तर आता आपल्याला कचरा म्हणजे काय हे तर कळलं, पण आता पुढचा प्रश्न, हा सगळा कचरा येतो तरी कुठून, त्याचे स्रोत काय आहेत? चला आता हेच जाणून घेऊया. साधारणपणे कचऱ्याचे दोन मुख्य प्रकार केले जातात. एक असतो ग्रामीण कचरा, म्हणजे जो शेतीतून, पशुपालनातून तयार होतो, आणि दुसरा शहरी कचरा, जो आपल्या घरातून, सोसायट्यांमधून आणि कारखान्यांमधून तयार होतो. आता हे वर्गीकरण का महत्त्वाचं आहे? कारण प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत वेगळी असते. आता कचऱ्याचे अनेक स्रोत आहेत. घरगुती कचरा आहे, हॉस्पिटलमधला कचरा आहे, पण आपल्यासाठी म्हणजे ITIच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा कोणता? तो आहे औद्योगिक कचरा. कारण आपलं भविष्य, आपलं करिअर याच क्षेत्रात आहे. त्यामुळे आपला सगळा फोकस याच प्रकारच्या कचऱ्यावर असणार आहे. बरं, आता बाहेरच्या जगातून थेट आपल्या कामाच्या ठिकाणी येऊया. आपल्या वर्कशॉपमध्ये जरा डोळे उघडे ठेवून विचार करा, आपल्या वर्कस्टेशनवर नक्की कोणता कचरा तयार होतो आणि त्याचा आपल्या सुरक्षेवर, आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? आपल्या वर्कशॉपमध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर प्रामुख्याने 4 प्रकारचा कचरा आपल्याला दिसतो. एक म्हणजे ऑइली वेस्ट, म्हणजे वापरलेलं तेल किंवा ग्रीस. दुसरं मेटल चिप्स, म्हणजे मशीनिंग करताना उडणारे धातूचे धारदार कण. तिसरं कॉटन वेस्ट, म्हणजे तेल पुसलेले, खराब झालेले कापडाचे बोळे. आणि चौथं इलेक्ट्रिकल वेस्ट, म्हणजे जुन्या तारा, खराब झालेले स्विच किंवा PVC पाईपचे तुकडे. आणि लक्षात ठेवा, या प्रत्येक कचऱ्यासोबत एक वेगळा धोका जोडलेला आहे. आता जरा प्रत्येक ट्रेडनुसार विचार करूया. जे फिटर आणि मशिनिस्ट ट्रेडमध्ये आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा धोका काय? तर ह्या धातूच्या धारदार चिप्स. या पायात रुतू शकतात, हाताला कापू शकतात, गंभीर जखम होऊ शकते. आता इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनवाल्यांनी लक्ष द्या. आपल्यासाठी इलेक्ट्रिकल स्क्रॅप, उघड्या वायर्स म्हणजे शॉक लागण्याचा किंवा शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा थेट धोका. आणि मेकॅनिक ट्रेडचे मित्र, आपल्यासाठी जमिनीवर सांडलेला तेल, यावरून कोणीही घसरून पडू शकतं, फ्रॅक्चर होऊ शकतं. इतकंच नाही तर ह्या तेलामुळे आग लागण्याचाही मोठा धोका असतो. म्हणूनच म्हणतो, हे धोके टाळायचे असतील तर कचरा व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कचरा ओळखला, त्याचे धोकेही समजले. आता प्रश्न आहे, याची विल्हेवाट लावायची कशी? हे बघा, हे काहीही उचलून कुठेही फेकून देण्याचं काम नाहीये. यासाठी एक प्रॉपर सिस्टम आहे, एक पद्धत आहे. त्यालाच विल्हेवाटीचा पदानुक्रम किंवा इंग्रजीमध्ये द डिस्पोजल हायरार्की म्हणतात. ही एक प्रकारची व्यावसायिक टूलकिटच आहे. आता कचरा टाकायचे अनेक मार्ग आहेत. आपण तो जाळू शकतो, जमिनीत पुरू शकतो, पुनर्वापर करू शकतो किंवा रिसायकल करू शकतो. पण हे सगळे पर्याय एकाच पातळीवरचे नाही आहेत. यातला प्रत्येक पर्याय सारखा नाही. एक कुशल तंत्रज्ञ म्हणून आपल्याला हेच शिकायचंय की कुठल्या परिस्थितीत कुठला पर्याय निवडायचा, कारण प्रत्येक पर्यायाचा पर्यावरणावर आणि आपल्या आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होतो. हा पिरॅमिड बघा, हेच आहे आपलं मार्गदर्शक तत्व. या पिरॅमिडमध्ये जे सर्वात वर आहे हिरव्या रंगात, ते सर्वोत्तम पर्याय आहेत. आणि जसं जसं आपण खाली येऊ लाल रंगाकडे, ते पर्याय आपल्याला शक्यतो टाळायचे आहेत. आपलं ध्येय काय असलं पाहिजे? तर या पिरॅमिडच्या नेहमी वरच्या भागातच राहण्याचा प्रयत्न करायचा. तर प्राधान्य क्रमांक 1, पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया.
म्हणजे रियूज आणि रिसायकल हा आपला पहिला आणि सर्वोत्तम पर्याय आहे. उदाहरणार्थ, एखादं टूल थोडंसं खराब झालं तर लगेच फेकून देऊ नका. बघा त्याला दुरुस्त करून पुन्हा वापरता येते का. हे झालं रियूज. आणि मशिनिंगमधून जो काही मेटल स्क्रॅप निघतो तो सगळा एकत्र करून आपण रिसायकलिंगसाठी पाठवू शकतो. याने होतं काय तर नैसर्गिक संसाधने वाचतात आणि ऊर्जाही वाचते. पिरामिडच्या मधल्या टप्प्यात येतात जैविक उपाय, म्हणजे कंपोस्टिंग करणं किंवा जनावरांसाठी खाद्य बनवणं. आता हे खरं आहे की आपल्या वर्कशॉपमध्ये असा सेंद्रिय कचरा फारसा तयार होत नाही, पण एक चांगला टेक्निशियन व्हायचं असेल तर आपल्याला सगळ्या पर्यायांची माहिती असायला हवी, नाही का? म्हणून हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि आता येतो शेवटचा पर्याय, म्हणजे लँडफिल, इन्सिनरेशन आणि कॉम्पॅक्शन. सोप्या भाषेत सांगायचं तर कचरा जमिनीत गाडणं, त्याला जाळून टाकणं किंवा दाबून त्याचा आकार कमी करणं. हे पर्याय आपल्याला अगदी शेवटचा उपाय म्हणून वापरायचे आहेत, म्हणजे जेव्हा वरचे कुठलेच पर्याय शक्य नसतील तेव्हाच, कारण यांचा पर्यावरणावर खूपच वाईट परिणाम होतो. बरे, तर आत्तापर्यंत आपण बरीच माहिती घेतली. कचरा म्हणजे काय, तो कुठून येतो, त्याची विल्हेवाट कशी लावायची, हे सगळं झालं थिअरी. पण आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, प्रॅक्टिकल. म्हणजे उद्यापासून वर्कशॉपमध्ये काम करताना आपल्याला नक्की काय करायचं आहे. तर हे आहेत ते 3 सुवर्ण नियम जे प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने पाळायलाच हवेत. नियम क्रमांक 1, कचरा वेगळा करा, म्हणजे सेग्रिगेशन. तेलकट कचरा, कॉटन वेस्ट आणि धातूचे तुकडे या सगळ्यांसाठी वेगळे लेबल लावलेले डबे वापरा. सगळं काही एकाच डब्यात टाकू नका. नियम क्रमांक 2, इलेक्ट्रिकल कचरा म्हणजे वायर्स आणि PVC पाईप्स यांना ओल्या कचऱ्यासोबत कधीही मिक्स करू नका. त्याला नेहमी वेगळं ठेवा आणि काळजीपूर्वक हाताळा. आणि नियम क्रमांक 3, विल्हेवाटीसाठी योग्य पद्धत निवडा. शक्य असेल तर वस्तू पुन्हा वापरा, नाहीतर तिला रिसायकलिंगसाठी पाठवा. हे 3 नियम एकदम पक्के लक्षात ठेवा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एक स्वच्छ वर्कशॉप हेच एक सुरक्षित वर्कशॉप असतं. आपलं वर्कशॉप हे आपलं मंदिर आहे, आपलं दुसरं घर आहे, आणि ते स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून मित्रांनो, उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन हे फक्त एक काम नाहीये, नाही, ही एका कुशल तंत्रज्ञाची ओळख आहे. जेव्हा तुम्ही कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावता तेव्हा तुम्ही फक्त आपलं आरोग्य नाही तर आपल्या पर्यावरणाचंही रक्षण करत असता. तर कचरा व्यवस्थापन हे फक्त एक काम म्हणून नाही तर एक जबाबदारी म्हणून स्वीकारा. कारण एक चांगला तंत्रज्ञ फक्त चांगलं कामच नाही करत तर आपलं कामाचं ठिकाणसुद्धा चांगलं ठेवतो.